आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार मित्रांनो, खरं तर श्रीगोंदा तालुका हा विविध वेगळ्या क्षेत्रामध्ये नेहमी चमकत आलेला आहे। पूर्ण महाराष्ट्राच्या पडद्यावर श्रीगोंद्याचं नाव कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रासाठी नक्कीच घेतलं जातं। खरं तर क्रीडा असेल, सामाजिक काम असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इथलची माती ही चमकताना आणि आकाशाच्या उंचीला भिडताना आपल्याला दिसते। कुस्ती हा मातीतला खेळ, भारतीय खेळ, आणि आजही अनेक चिमुकले तो खेळ जोपासताना दिसत आहेत। श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेचं श्रीमंत विजयराजे शिंदे कन्या विद्यालय या ठिकाणची विद्यार्थिनी तेजस्विनी गिरमकर खरं राज्यस्तरीय कुस्तीमध्ये खरं तर नाव लोकांना कमवलेलं आहे। ते आपल्या बरोबर आहे, तिच्याशी आपण गप्पा मारत। तिथे काय सांगशील, तू आता किती मध्ये आहेस? मी आता 7वी मध्ये आहे। काय सांगशील, तुला या कुस्ती क्षेत्रामध्ये आवड कशी निर्माण झाली? मला कुस्ती क्षेत्रामध्ये माझ्या पप्पांमुळे आवड निर्माण झाली। माझ्या पप्पांनी मला जोर, बैठका, सपाट्या हे लहानपणापासून घेतल्यामुळे माझ्यात आवड निर्माण झाली। तू आता हे सगळं सराव करतेस, कुठं करतेस? मी इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा ह्या तालमीत करते। तुझ्याबरोबर अजून अशा किती विद्यार्थिनी आहेत? माझ्यासोबत 80-90 विद्यार्थी आहेत। आणि आपल्या कन्या विद्यालयाच्या 20 विद्यार्थी आहेत। आता ज्या ठिकाणी स्पर्धा खेळलीस ती कुठे खेळलीस आणि कोणत्या क्षेत्रातली होती? मी सिंधुदुर्ग येथे खेळ आणि कुस्ती क्षेत्राचे खेळ। कोणत्या स्तरावर झाली ती? राज्य स्तरावर झाले। काय सांगशील, तुला आता आणखी पुढे गेल्यानंतर काय करायचं या क्षेत्रामध्ये? मला पुढे जाऊन महाराष्ट्र केसरी व्हायचे, अशी मोठ्या स्पर्धा खेळून माझ्या पप्पांचं, तालमीचं नाव कमवायचं आहे। तुझ्यासारख्या ज्या विद्यार्थिनी आहेत की जे आजही कुस्तीमध्ये मातीशी एकरूप होत आहेत, अशा विद्यार्थिनींना तू काय आवाहन करशील? मी त्यांना सांगतो, तुम्ही प्रॅक्टिस करा। आपल्या आई वडिलांचं नाव कमवा, ते खूप कष्ट करतात आणि कष्ट करून ते आपल्यासाठी पैसे भरतात, म्हणून आपण पण त्यांचं नाव कमावलं पाहिजे। तेजस्विनीचे वडील आपल्या बरोबर आहेत। खरं तर त्यांनीच बाळकडू तिला एखाद्यानं पाजलेलं आहे, त्यांच्याकडनं समजून घेत काय भावना आहेत। सर काय सांगाल, खरं तर तुम्ही तिला लहानपणापासून सवय लावलेली आहे, आवड निर्माण केली आहे, काय नेमका हेतू काय तुमचा? आमचं काय नाही विषय, मलाच लहानपणापासून जोर, बैठकीचा व्यायामाचा आहे ना आधी, तर तालमी आम्ही बी केलेले आहेत आमच्या लहानपणी। तर माझं व्यायामाची सवय होती, मी रोज सकाळी 4 वाजता उठतो, अजून बी मला लहानपणापासून ती सवय। मी उठलं की ती उठायची माझ्या संग, वाकडं तिकडं करत का ना ती माझ्या संग जोर वगैरे मारण्याचा प्रयत्न करायची। ते बालवाडीला असताना 100 जोर मारायची, ते आता आज आहे ना 1000 जोर मारते आणि 700-800 सपाट्या मारते। मग लहानपणापासून माझ्या संग करत करत तिला चांगली आवड निर्माण झाली। मला कधी कधी म्हणायची डाव शिकवा, 1-2 डाव शिकवले तुम्ही तिला। ती 4थीची वार्षिक परीक्षा संपल्या मला म्हणली की मला कोल्हापूरला नेऊन सोडा म्हणली। तर मला म्हणली तुमच्याकडून तुम्हाला काय सवड नाही डाव शिकवायला, मला शिकायचेच। तर तिला कराटे शिकत होती, कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट आहे। मग ती म्हणली मला कुस्ती बी शिकायची। मग ते आम्हाला मग आपल्या इथं फंड साहेबांचे, हनुमंत फंड साहेबांचे तालीम हितच असल्यामुळे मग हिथं आणून सोडली। म्हणलं महिनाभर राहिली येईन घरी। मग हिथं 1-2 महिने उन्हाळ्यात राहिली आणि तिला पुन्हा घरी न्यायला आलं, म्हणले मला हिथंच राहायची। तर ते आज 2 वर्ष झालं प्रॅक्टिस करते, तर 2 वर्षात तिने राज्यापर्यंत जाण्याची कामगिरी बजावली मला। तर ती रोज सकाळी 4 वाजता उठते, 4 वाजता, 5 वाजता प्रॅक्टिसला गेलो, 8-8:30 वाजता सकाळची प्रॅक्टिस असते, संध्याकाळची 4:30ला गेलो, 8-8:30 वाजता संध्याकाळची, रोज 6 ते 7 तास ते प्रॅक्टिस मध्ये असते। आता एक पालक म्हणून तुम्हाला त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे? मला काहीच अपेक्षा नाही, उलट ती यंदा राज्यापर्यंत नसती गेली तरी माझा काही विषय नव्हता। का तर ती ज्या गटात खेळली 30 किलोच्या गटात, तर तिला आहे ना कम्प्लीट 3 किलो वजन कमी आहे तिचं त्या गटात, तरी सुद्धा ती राज्यापर्यंत गेली, हेच लय मोठं झालं। का तर 30 किलोच्या मुली आणि 14 वर्षाच्या मुली, तिचं वय 11.5 वर्षाचं आहे,
म्हणजे कमी वयात आहे ना त्यांनी 14 वर्षाच्या मुलींना टक्कर दिली आणि शिवाय ना 30 किलो म्हणजे 3 किलो जास्त मुलींसंग खेळली आणि खेळत जिंकली म्हणजे हे सोपं नाही. हे जे त्याला कळतं का तर रेसलिंगचा खेळ एवढा सोपा नाही. स्वतःचं वजन प्लस पुढच्याचं वजन एवढं त्यांना मेंटेन करावं लागतं म्हणजे हा सोपा खेळ नाही. त्यात तिने म्हणजे चांगली कामगिरी केली. त्याच्या कमी वयात मला म्हणजे अपेक्षाच्या पुढे गेलो. तिची अपेक्षाच नव्हती एवढं काही विषय म्हणजे तिने लय लांब नाव नेऊन ठेवलं आपलं म्हणजे असा विषय. तर ती तिच्या मनानेच म्हणते आता महाराष्ट्र केसरी होणार मी पुन्हा इंटरनॅशनलला खेळायची तिची इच्छा आहे. त्याच्यामुळे मग तिला म्हणलं तुला जो करायचं तर मी तुला करून सगळं काही विषय नाही. शाळेचे आणि तेजस्विनीचे शिक्षक खरं तर क्रीडा शिक्षक आहेत कोकणे सर. खरं तर त्यांचा सुद्धा खूप मोठा मोलाचा सहभाग यामध्ये आहे. सर काय सांगाल तुम्ही या तेजस्वीमध्ये काय पाहिलं? आता हे असं म्हटलं तर ते हुशार पण आहे. जसं आपण म्हणतात ना प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतं आणि त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं म्हणजे खेळाच्या दृष्टीने चांगलं आणि अभ्यासातही आहे आणि ती पुढं भविष्यामध्ये तिचं नाव आईवडिलांचं नाव शाळेचं नाव उज्ज्वल करेल. अशा खूप विद्यार्थिनी आहेत त्यांना काही ना काही त्यांच्यामध्ये आहे. तर असं काही शोधण्याचं आपल्याकडे काही असं काही कलागुण शोधायचं मापक आपल्याकडे एक शिक्षक म्हणून आहे. काय काय सांगाल? या मुली आपण म्हणतो ग्राउंड मैदानावर खेळताना दिसतात आणि पाहिल्यानंतर त्यांच्या पाहिल्यानंतर लक्षात येतं की मुली कोणत्या क्षेत्रामध्ये जातील, कोणत्या खेळामध्ये चांगलं खेळतील असं आम्ही पाहतो. एक शिक्षक म्हणून तुम्ही इतर ज्या मुली आहेत ज्या क्रीडाकडे येऊ पाहतात किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ पाहतात त्यांना तुम्ही आव्हान काय कराल? तुमच्यामध्ये जे काय आवड आहे खेळाविषयी आणि ते आम्हाला फक्त सांगा. फक्त त्याच्यावरती आम्ही मार्गदर्शन करू. तेजस्विनीचे काका पक्का चव्हाण आपल्या बरोबर आहेत. त्यांचे काही भावना आहेत आपण समजूया. काय सांगाल चव्हाण साहेब? आज तेजस्विनी एक मुलगी म्हणूनच कुस्ती क्षेत्रामध्ये चमकते. तुमची काय भावना आहे? काय सांगाल? ऑलरेडी माझ्या घरात 3 मुलं आहेत. माझ्या 2 भावांची 2, माझा 1. माझी पहिल्यापासून इच्छा होती की माझ्या घरात एक तरी पैलवान घडावा, छाती हातभर रुंद असावी, 2.5 मीटर कापड लागावं. पण ते शक्य झालं नाही. पण ते आमचं स्वप्न माझ्या भावाच्या मुलीनं पूर्ण केलं. त्याच्यामुळे माझा सार्थ अभिमान आहे तिचा आणि ते असेच पुढे जावं अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागातल्या तालमी बंद पडल्यामुळं मुलं पाठीमागे राहत आहेत. तरी माझं सर्व गावकऱ्यांना विनंती आहे, वरिष्ठांना, की आपापल्या गावात तालमी चालू करा. आपल्या गावातली मुलं घडवा. मुलं जी व्यसनाधीन बाळ्या घालून वाकडी केस कापून जी फिरते ती त्याला आळा बसून ती मुलं व्यवस्थित आईबापाच्या सानिध्यात राहतील, उज्ज्वल होतील आणि व्यसनापासून दूर राहतील. तेजस्विनी असेल, तेजस्विनीचे वडील असतील, त्यांचे शिक्षक असतील किंवा त्यांचे काका असतील. खरं तर काकांनी बोलताना खूप चांगल्या गोष्टीला स्पर्श केलेला आहे. याकडे नक्कीच राजकारणी मंडळी असतील, पुढारी असतील किंवा अगदी आमदार खासदार असतील यांनी सुद्धा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काकांनी सांगितलं की गावागावातल्या ज्या तालमीत ओस पडलेले आहेत आणि मुलांची जी वागण्याची पद्धत आहे बदललेली आहे. यामुळे नक्कीच सर्वच जण याकडे लक्ष देतील आणि ह्या तालमी पुन्हा एकदा रंगतील अशीच अपेक्षा. श्रीरंग सावरसुद्धा जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.